डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेसकडून अस्थिकलश बाईक रॅलीचं आयोजन। अमरावती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून महापरिनिर्वाण दिनानिमित्त रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखडे, कर्नाटक येथील सर्वात तरुण आमदार प्रदीप ईश्वर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते बाबासाहेबांचे अस्थिकलश असलेल्या नया अकोलापर्यंत रॅलीचं आयोजन करण्यात आलं। काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी स्वतः बाईक चालवत रॅलीत सहभागी नया अकोला येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला काँग्रेसकडून अभिवादन करण्यात आले। महामानवाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी काँग्रेसकडून या रॅलीचं आयोजन करण्यात येतं। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सुरुवात होऊन नया अकोला येथे रॅलीचा समारोप करण्यात येतो। जे आमच्या अमरावती जिल्ह्यात नवीन नया अकोला म्हणून आहे, तिथं आमचे शापानी आणि खोब्रागळे यांनी बाबासाहेबांच्या अस्थी आणल्या होत्या। ती आणल्यामुळे आपल्या इथंच बाबासाहेबांचं दर्शन घडावं सर्व लोकांना, म्हणून अमरावती जिल्ह्यात आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वात अभिवादन रॅली दरवर्षी निघत असते। यावर्षी सुद्धा रॅली लाखोच्या संख्येने निघत आहे। बाबासाहेबांना अभिवादन आम्ही तिथं करणार आहोत। जो रैली निकलती है तो आप पहली बार पहला मैं ताई जी को, ऑनरेबल मैडम जी को धन्यवाद बोलना चाहता हूँ। मैडम हैज़ इनवाइटेड मी। मेरा नाम है प्रदीप ईश्वर, मैं कर्नाटक का एमएलए हूँ। मैं बाबा साहेब मुझे बड़ा इंस्पिरेशन है। मैं एक पुअर फैमिली से आया था। बाबा साहेब अम्बेडकर का आशीर्वाद से मुझे टिकट मिला, मैं एमएलए बन गया, अभी जनसेवा कर रहा हूँ। मेरा जैसा गरीबी लोगों का बाबा साहेब अम्बेडकर भगवान है। मैं बाबा साहेब अम्बेडकर को भगवान चाहता हूँ। सबको परिनिर्वाण दिवस का शुभाशय बोलता हूँ। एंड थैंक्स फॉर मैडम जी एंड मदरली हॉनर फॉर मी। थैंक्स फॉर इन्वाइटिंग मैम। थैंक्स बोलना चाहता हूँ। थैंक यू। आदरणीय प्रमाणे आम्ही यावर्षी देखील बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं। आता इथून आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही नया अकोल्याला जातोय। भारतरत्नांच्या तिथे अस्थी आहेत आणि त्या अस्थी आम्हाला प्रेरणा देत आहेत की हे संविधान बळकट राहिलं पाहिजे। तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे जातीवाद केला जातोय आणि कशा प्रकारे समाजामध्ये विभाजन केलं जातोय आणि कशा प्रकारे दादागिरी करून इलेक्शन जिंकले जात आहे। आम्ही त्याच्या पलीकडे आहोत। आमच्यासाठी आमचा देश, आमचं